लॉस का झाला सांग. आज सेल साईडला एंट्री नाही बाय साईडला किती ना सॉरी बाय साईडला एंट्री प्लॅन केली ती. मार्केट पूर्ण डाऊन होतं पण खालचा एक पी ओ आय मार्केट सेल्स डाऊन ट्रेंड चालू असतो तो बाय साईड एंट्री काय प्लॅन की मार्केटला फिरवायचा प्रयत्न करतो होतो. खालच्या बाय साईडचा एक पी ओ आय होता. त्या हां. पी ओ आय वरून मार्केट पण रिव्हर्स झालं. रिवर्स झाल्यावर कन्फर्मेशन बघायची असते. हा 1 मिनिटमध्ये चेंज ऑफ कॅरेक्टर झालं. कसं सेट कोणा 1 मिनिटमध्ये चेंज ऑफ कॅरेक्टर झालं पण ती चेंज ऑफ कॅरेक्टर फेल गेलं आणि आपला 30 पिपचा एस एल गेलेला आहे. सगळ्यात मोठा एस एल हा 30 पिपचा. सगळ्यात मोठी म्हणजे सगळ्यात मोठी चूक झाली. पण कोणाचं बघून ट्रेड केला अजिंक्य देवकर. मी ट्रेड केलाच नाही आज. अजिंक्य देवकर म्हणला की आता मार्केट बाय साईडला जात आहे आणि मी झाला. तसं म्हणलं नाही. 2 मित्रांच्या माझ्या पोझिशन सेल साईडच्या चालू होत्या. त्यांचा प्रॉफिट त्यांनी सगळ्यांनी एक मेसेज टाकला बुक एव्हरी वन क्वांटिटी. मी ह्याला इथे सांगितलं मी ट्रेड केलेला नाही. तो ॲटोमॅटिक बाय साईडचा प्लॅन केला. तू एका कॅन्डलवर कन्फर्मेशन बघतो. हॅमर कॅन्डल झाली की तू बाय साईडला प्लॅन केला. तू 1 मिनिटाचा चेंज ऑफ कॅरेक्टरचा विषय नाही. मार्केट फुल्ली डाऊन ट्रेंडला चालू आहे. आपला नियम काय मार्केट अप ट्रेंडला चालू असताना हॅमर कॅन्डलच्या अलीकडल्या 2 कॅन्डलची लिक्विडिटी मारल्यानंतर हॅमर कॅन्डलच्या खाली एस एल लावून 1:2 टार्गेट घ्यायचं. मार्केट सेल साईडला चालू आहे. तो एक हॅमर घेतला आणि तू डायरेक्ट बाय साईडला मार्केट तू डायरेक्शन फिरली मार्केटली झाली. वॉरन बफे वाटतं का तुला? तो 2000 कोटींनी इन्व्हेस्टर टाईप कोण आहे सांग नाव सांग पटकन. मी एकदा सांगत असतो तुला नाही कळणार. नाव सांग की एकदा सांगत असतो. काय मला सांग की अजून. अरे तुला नाही कळणारी मोठी लोक कोण आहे माहिती आहे? सगळ्यात मोठा इन्व्हेस्टर आहे. काय नाव त्याचं? एकदा सांगत असतो. नाव सांग की. मग काय तुला सिम्पल सांग का तू मी सांगितलं ट्रेड घेत जा. ट्रेड घेत जाऊ तू लॉसमध्ये जातोय. त्यानं स्वतःचं $48 अकाउंट $25 घेऊन गेलाय $25 आणि मला सांगतंय की मी ट्रेड घेतला तू ट्रेड घ्यायचा म्हणजे माझं पण $25 जाऊ दे. त्यातलं मी किती लॉस केलाय? तू सगळा लॉस केलाय. 70 लॉस केला. $6 एकदा लॉस घेतला. ती $12 लॉस घेतलेला ऍक्शन घेतलं. तोंडा वीट मारेन तुझ्या. गेला ना पण 60. बरं तू मला सांग गेल्या आठवड्यात किती ट्रेड तुझं प्रॉफिटेबल होतं? 2-4 लॉस मध्ये गेले तर सगळंच प्रॉफिटेबल आहे. बघा 2-4 लॉस मध्ये जाऊन पण ही लॉस मध्ये जातंय आणि म्हणते आपल्याला रिस्क मॅनेजमेंट फॉलो करा. स्वतः रिस्क मॅनेजमेंट फॉलो करायची नाही काय ना लोकांना सांगायचं रिस्क मॅनेजमेंट फॉलो करा. स्वतः 0.01 ट्रेड मारल्यानंतर स्वतः फक्त $0.10 $1 पण घेत नाही आणि लॉस घेते $6. त्या दिवशी $6 ह्याने लॉस घेतला. ही स्वतः रिस्क मॅनेजमेंट करत नाही आणि सगळ्या युट्यूबला सांगते सगळ्या इंस्टाला सांगते की स्वतः लॉट साईज मॅनेज करा रिस्क मॅनेजमेंट करा. लॉट साईज मॅनेज करायचा विषय नाही. आपण 0.01 एंट्री मारतोय. हा $50 आहे. किती रिस्क मॅनेजमेंट कुठं आहे तुझी? अरे न्यूयॉर्क $4-5-6 लॉस घेतोय. न्यूयॉर्क सेशनला टार्गेट पण तेवढंच माझं $12. पण प्रत्येक ट्रेड मध्ये का तेवढं घेत नाही ना तू 1:2? अरे संध्याकाळी स्टेशन सकाळी कसं भेटून दाखव तुझं 1:2 मिळेल आजपर्यंत कुठं आहे? दाव मोबाईल तर दाव पट करणं. ह्यानं मला फक्त 1:2 फंडेड अकाउंट नाही तर विषय रिअल अकाउंटचा चालू आहे. फंडेड अकाउंटचा विषय नाही इथे रिअल अकाउंटचा विषय चालू आहे. ह्यानं रिअल अकाउंटला 1:2 टार्गेट घेतले मला दाखवायचं. माझं राहिलेलं जेवढं कॅपिटल आहे सगळं मी ह्याला देणार. सगळं देणार. गेल्या आठवड्यात ह्यानं 1:2 कोड दाखवायचं. ह्याचा भाव पकडतंय. ह्याचा भाव ट्रेड पकडतंय मोठा ह्याला ट्रेड पकडता येत नाही. म्हणजे नाही. ह्याचा अजून सायकोलॉजीवर कामच झालं नाही. रिस्क मॅनेजमेंट काम झालं नाही. नुसतं ज्ञान पाजळतंय. ह्याचा सायकोलॉजीवर काम नाही. माइंडसेट स्ट्रॉंग नाही. काय नाही शिट्ट नाही. एक तर पूर्ण लॉस घेते आणि प्रॉफिट घेताना छोटा प्रॉफिट घेते. 1:1 पण नाही. 1:1 पण नाही. 1:0.005 ही रिस्क वाढायचा. लोकांना काय सांगायचं? अरे 1:2 घ्या. 50% जरी तुमची ऍक्युरेसी आली तर तुम्ही प्रॉफिटेबल राहू शकताय. ही खोटं बोलतंय. ही स्कॅमर आहे. याच्या नादी लागू नका. एका मिनिटात एंट्री घेते. एका मिनिटात मी सांगतो ऑटोमॅटिक एक्झिट घेतलेला चांगला. एसएल जात असला तर मग $6 एसएल जाताना ही का मग एकच सेकंदात एसएल गेला. पहिली गोष्ट ना 60 पिप्स एका सेकंदात मार्केट पडत नाही न्यूज शिवाय. मग न्यूज होती संध्याकाळी न्यूज न्यूज झाल्यावर नंतर तो ट्रेड घेतला. मार्केट तेवढं व्हॉलटाईल होतं. एक कॅन्डल 60 पिपची होती. मग माहिती आपल्याला मार्केट एवढं व्हॉलटाईल आहे. 60 पिपचा एसएल येतोय तर मग 121 पिपचं टार्गेट पण येणार आहे. 60 पिपचं नाही तू कुठं पकडलं मला सांग. 1:2 दाखवा ह्याच्या अगोदर
ह्याच्या अगोदर ठीक आहे, तू थांब, 1:2 कुठं पकडले दाखव मला रिअल अकाउंटला. रिअल रिअल अकाउंट अकाउंटला 1:2 जीवनात एकदा सुद्धा पकडलं नाही, पण ह्या पाजवळ तो नुसता 1:2 पकडा, 1:3 पकडा, 50% ॲक्युरेसी आली की तुम्ही प्रॉपर्टी करताय, काही करत नाही, काय सुद्धा फॉलो करत नाही, नुसतं जगाला सांगतो. लाईव्ह दाखवतो तुम्हाला हे फंडेड अकाउंट दाखवतोय, फंडेड अकाउंटला ह्याचे इमोशन संपले. त्या पहिली गोष्ट रिअल इमोशन असतात रिअल अकाउंटला 1:2 घेऊन दाखवायचं आणि बोलायचं. ह्याचं गेल्या आठवड्याचा फंडेड अकाउंटला लॉस $150 आहे आणि आपल्याला सांगतोय 1:2 घ्या, 1:3 घ्या. बघा ती तू लॉस पण दाखव ना, लॉस दाखवला ना, लॉस पण दाखव ना. तू काय म्हणला 1:2 ओव्हरऑल लॉस दाखव. ओव्हरऑल $150 लॉस आहे, पण 1:2 पकड म्हणला ना तू. कुठे आहे 1:2 दाखव. शेट्ट काय आता काय गेलं ना दाखव. रिअल त्यातनं तुला ₹0 मिळणार आहे, कोणी शेट्ट पैसे मिळणार तुला. पैसे मिळणार कुठे मिळत? ह्याचा पे आउटचं मी स्क्रीनशॉट अपलोड गेल्या करणार आठवड्यात त्यानं सांगितलेलं मी नेक्स्ट आठवड्यात ग्रीन मध्ये असेल ही $150 लॉस मध्ये गेलाय. ह्या आठवड्यात लॉस मध्ये जायचं, लॉस मध्ये जाऊ द्या, किती सगळं कॅपिटल उड द्या. ऑलरेडी $100 लॉस होता. रिस्क Already मॅनेजमेंट करून लॉस होऊ द्या. Already. रिस्क मॅनेजमेंट करून लॉस होऊ द्या, काही फरक पडत नाही. मग किती किती दिवस घेतला? रिअल अकाउंटला रिस्क मॅनेजमेंट शेट्टे रिस्क मॅनेजमेंट नाही, रिअल अकाउंटला काय नाही. मी बघतो ह्याचं ट्रेड, ह्याचं अकाउंट माझ्यामध्ये ओपन आहे, ह्याचं रिस्क मॅनेजमेंट नाही. 1:0.005 रिस्क मॅनेजमेंट असतं का. घेतला ट्रेड की प्रॉफिट मध्ये दिसतं एक्झिट करतंय, पण लॉसला संपतंय. सगळ्यात मोठी चुकी आहे, एक दिवशी ह्याचं कॅपिटल संपणार म्हणजे संपणार जर रिस्क मॅनेजमेंट नाही फॉलो केली तर. जर रिस्क मॅनेजमेंट फॉलो केली, आज ह्याचं $25 $27 अकाउंट आहे, 1-2 महिन्यांचं अकाउंट $100-200 जाईल. पण ह्यानं रिस्क मॅनेजमेंट केली तर सगळ्यात मोठा गेम आहे, हीच गेम आहे रिस्क मॅनेजमेंटचा. तुम्हाला ट्रेडिंग येऊ बाहेर नाही येऊ, रिस्क मॅनेजमेंट. मला काय म्हणायचं, जर तुमचा एसीएल जात असला डायरेक्ट पोझिशन एक्झिट घ्या. मग 60 पिप्स आहे, 60 एसीएल किती दिवसात गेला? किती दिवसात विषय नाही गेला ना, हे विषय एकदा गेला. याच्या अगोदर कुठला गेला? रिअल अकाउंटला दाखवचं किती रिस्क मॅनेजमेंट केली, दाखव मला. तू तसलं नाही का रिस्क मॅनेजमेंट दाखव मला. हो, ह्याचा अकाउंट आहे 60 पीप पेक्षा कुठला मोठा एसी गेला? इकडे रिस्क मॅनेजमेंट. रिस्क मॅनेजमेंट एक मिनिट. 60 पीप सोडून म्हणतोय, 60 पीपचा एक सोडला. हा, बाकीचा कुठला? त्या अक्षर ट्रेड आहे. तू सांगू नको ट्रेड आहे, ट्रेड आहे. रिस्क मॅनेजमेंट नाही पहिली गोष्ट. ऐका आता, लॉस किती घेतोय $5.46 आणि प्रॉफिट घेतोय 0. दाखव प्रॉफिट किती घेतोय $0.12 म्हणजे $1 पण आहे. लॉस किती $5.46 -3.16 लॉस. बघा फक्त ह्याचा प्रॉफिट कोण दिसतो, ह्या मित्रांना भावाने ट्रेड मारलेला आहे, $10 ट्रेड मारला, ह्याच्या भावाने मारलाय, ह्याला काय येत नाही. पहिली गोष्ट सांगतो, प्रॉफिट घेतोय $1, लॉस घेतोय $3. कसं रिस्क मॅनेजमेंट फॉलो करायचं? -1:3 फॉलो करताय. मायनस असते. प्रॉफिट बघा $0.09, $0.10, $0.8. प्रॉफिट कुठे प्रॉफिट? अरे आणि लॉस बघा -3.82, -3.14, -2.41 आणि प्रॉफिट किती $1.67, $0.15. इथे 2.1 तर ते बिकड 13 पिप्स मारतात 0.02. कसं रिस्क मॅनेजमेंट आहे तुझी सांग. म्हणून ही लॉस होती, बाकी काय विषय नाही. म्हणून मी ट्रेडच मारला नाही आठवड्यात ना. तू ट्रेड मार अगर ना मार ना, तू रिस्क मॅनेजमेंट फॉलो कर. रिस्क मॅनेजमेंट ट्रेड येत नाही आपल्या कुठं रिस्क मॅनेजमेंट दिसत नाही. बघू तुला माझं अकाउंट बघ, रिस्क मॅनेजमेंट 1:1 रिस्क मॅनेजमेंट दिसते. मोबाईल रिस्क मॅनेजमेंट स्क्रीनशॉट करू का? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे. तरी ह्याला कळलं नाही एवढ्या ह्याला माहिती रिस्क मॅनेजमेंट नाही फॉलो केलं आपला कॅपिटल ग्रो होत नाही. तरी पण ही असं करते गोल्डन सेटअपला कुठं तुमच्या ग्रुपला ॲड हो, कुठलं ट्रेडर ले ट्रेडरच्या ग्रुपच्या अकाउंटला जॉईन होतं. एक जण बाय करा म्हणतं, एक जण सेल करा म्हणतंय. कुणाचं ऐकायचं? हे असलं केलं. आज तुझा लॉस दुसऱ्याचा ऐकूनच गेलाय. हा मग मी आता ट्रेड घेतला नाही ना. माझा गेल्या आठवड्यात तसा होतो, पण आठवड्यात मी ट्रेड घेतला नाही. मी ऍक्सेप्ट केलं ना की मी थोडं फोमो मध्ये एंट्री घेतली. मला मग मी पण काय म्हणतोय पुढच्या 8 ऍक्सेप्ट करायलाच तयार नाही. तारखेत आहे 3 नाही आज तारीख 8 जुलै तारीख आहे. आजकाल 8 जुलै 2025. आता मी घरी गेल्या काय करणार आहे, एक नवीन गोष्ट तर घरी शेट्ट काय होत नाही. मी आता घरी गेल्यावर दुसरा अकाउंट करणार आहे.
त्याच्यावर $200 डिपॉझिट करणार आहे. $200 8 जून 11 तारखेला घरी जाणार आहे. 11 तारखेला घरी गेले, 11 तारखेला शुक्रवार येतो का नाही, 12, 13, 14 तारखेला $200 डिपॉझिट केल्यानंतर 14 जुलै, 14 सप्टेंबर, 14 ऑक्टोबरला की मला डिसेंबर मध्ये मला असं म्हणलेलं कधी? मार्चपर्यंत आपण $500 वेस्ट न्यायचे. अरे 5 आपण डिपॉझिटच केले नाही, पैसे केलते ना नव्हते. $100 कुठे $100 आता हां ओके. आता 14 तारखेला आपण $200 डिपॉझिट करायचं. आणि पुढच्या 14 ऑक्टोबरला $200 टाकायचं. ते अकाउंट तुमच्याकडे नसणार, म्हणजे संपणार अकाउंट. आता ॲज यू विश, व्हिडिओ लय मोठा झाला, 10 मिनिटात दुसरा ॲज व्हिडिओ यू विश. तू काय करायचं ते कर. तुझं पैसे येतं, आमचं पैसे येतं का लॉस व्हायला? तुझंच लॉस होणार आहे, जाणार आमचं थोडंच होणार आहे. चालेल. तू माझा पण लॉस होतोयच की तेवढं.